राम राम शेतकरी मित्र. आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तर शेतकरी मित्र, सध्या वातावरणात खूप बदल झाला आहे. कारण पॅसिफिक महासागरात एकामागून एक असे 3 चक्रीवादळ तयार झालेले आहेत. कुजेरा, तसे तो डॉल्फिन आणि नवीनच एक निघले चायना होम, चिनी होम, हे असे 3 चक्रीवादळ तयार झाले आहेत. या प्रभावामुळं महासागरामध्ये देखील एकदम हाय प्रेशर निर्माण झाला आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये सध्या लो प्रेशरचे प्रमाण हे भुवनेश्वर या ठिकाणी आहे, ढाका या ठिकाणी. त्यामुळं त्याच ठिकाणीच फक्त पावसाचा जास्त जोराने शिकत आहे. त्याचा प्रभाव हा बेंगलोर, कोइंबतूर या भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि महाराष्ट्रात त्याचा प्रभाव आज 7 तारखेला पाहिला असता अकोला, अमरावती, नागपूर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस होईल. विदर्भ साईडला फक्त 7 तारखेला पावसाची जास्त शक्यता आहे. तो पण भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या भागामध्ये जोरदार पाऊस होईल. तसेच यवतमाळ, वाशिम, परभणी, हिंगोली, नांदेड या भागामध्ये आज 7 तारखेला पाऊस राहील. आणि शेतकरी मित्र, 8 तारखेपासून परत वातावरणात खूप बदल झाला आहे. 8 तारखेपासून पावसाचे वातावरणही कमी राहील. तसेच नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर या भागामध्ये 7-8 तारखेला सर्वसाधारण पावसाचे सरी राहतील. आणि 8 तारखेला विदर्भ साईडला काही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. गडचिरोली, तसेच भंडारा, गोंदिया या भाग, नागपूर या भाग, हिंगणघाट या भागामध्ये जोरदार ते अति जोरदार ठिकाणी पाऊस राहील. भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे 7-8 आणि तसे 7-8 या 2 तारखांना. आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये वातावरण हे ढगाळ राहणार आहे आणि उगं नॉर्मल पावसाचा कुठंतरी एकदम शिडकाव आल्यासारखा होईल. परंतु पाऊस हा 7 तारखेपासून तर मराठवाड्यामध्ये नाहीच, फक्त नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र, परंतु परभणी, हिंगोली, जालना या भागामध्ये पाऊस राहील 7 तारखेला. परंतु 8 तारखेपासून पावसाचा एकदम खंड पडण्याची शक्यता आहे. पाऊस हा नॉर्मलच एकदम राहणार आहे आणि सरासरी पाहिला असता सध्या तरी हा पाऊस शेतकरी मित्र 21 तारखेपर्यंत, एशियन मॉडेल 21 तारखेपर्यंत खूप कमी पावसाची शक्यता दाखवत आहे. फक्त 13 तारखेला विदर्भ साईडला थोडा पावसाचा अंदाज आहे आणि इतर महाराष्ट्रात इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचा 13 तारखेला पाऊस होऊ शकतो. तसेच मुंबई किनारपट्टी या भागामध्ये देखील पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे, एकदम नॉर्मल पाऊस राहणार आहे. तरी शेतकरी मित्र, सध्या तरी हा 21 तारखेपर्यंत चांगला मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. कारण की फक्त याचा हा प्रभाव हे पॅसिफिक महासागरामध्ये जे 3 चक्रीवादळ तयार झालेले आहेत त्यामुळं एकदम हिंद महासागरामध्ये हाय प्रेशर आहे आणि त्या कारणामुळं जेवढे बाष्पयुक्त ढग आहेत ते पूर्ण हे या तिन्ही चक्रीवादळाने खेचले आहेत. त्यामुळं भारतामध्ये एकदम अल्पसा पाऊस, एकदम पाऊसच नसल्या जमा हा 17 तारखेपासून होण्याची शक्यता आहे जास्त करून. 17 तारखेपासून एकदम पाऊस नसल्यातच जमा असा हा भारतामध्ये राहणार आहे. 16 तारखेपर्यंत पाऊस हा काही राज्यामध्ये राहणार आहे आणि महाराष्ट्रात देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. परंतु 17 तारखेच्या नंतर पावसाचे वातावरण तर एकदम अल्प आहे आणि हे वातावरण सध्या तरी 21 तारखेपर्यंत दाखवत आहे, पण हे वातावरण 27 ऑगस्टपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्र. जवळजवळ हा खंड ऑगस्ट महिन्यात खंड हा मोठा पडण्याची दाट शक्यता आहे. तरी शेतकरी मित्र, पुढची अपडेट आल्यानंतर आपण लगेच करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.